नमस्कार मंडळी, राम राम. श्रावण चालू झाल्यापासून आम्ही घरात काहीच नॉनव्हेज बनवलं नव्हतं. म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया, नॉनव्हेज नाही पण व्हेजमध्येच एक मस्त असं काहीतरी वेगळं बनवूया, मुलंही खुश होतील. माझ्या मुलांना नॉनव्हेज आवडतं त्यामुळे मला बनवावं लागतं, पण श्रावण मी पाळायचं ठरवलं होतं. सो आम्ही आज व्हेजिटमध्ये काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं. तर मी इकडे एक बनवायला घातली, ते मोठे छोले असतात ना, छोलेची भाजी आणि पुरी असा माझा प्लॅन आहे. आणि त्याचबरोबर मी फ्रूट कस्टर्ड बनवून ठेवलेलं आहे ऑलरेडी. तर भाजी इकडे मी बनवलेली आहे, तिला वाफ निघते तोपर्यंत इकडे मी पुरीचं पीठही मळून ठेवलं होतं. घट्ट एकदम पीठ मळून ठेवलं की पुरी तेलकट होत नाही. हे बघा मस्त टमटमीत अशा पुऱ्या फुगल्या होत्या. आणि हे कशा पुरीचं पीठ मळायचं किंवा काय करायचं याच्या रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत. आपलं भोजन कट्टा चॅनल आहे आणि त्याचबरोबर नीलम आर्टवरती पण मी आपल्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, म्हणून आज काही रेसिपी शेअर केली नाही. टम्म फुगलेल्या तेवढ्या पुऱ्या तुम्हाला दाखवल्या. सो असाच आपला प्लॅन होता. आणि हे होतं आजचं जेवण, मस्त छोलेची भाजी, भात, डाळ. आणि हे एक पार्सल मागवलं होतं, त्याचंच ओपनिंग मी करत होते. आणि हे होतं मंगळसूत्र, गावाला पाठवायचे होते म्हणून हे मंगळसूत्र मी ऑनलाईन शॉपिंगमधून घेतले होते. खूप छान क्वालिटी आलेली आहे, तर ते गावाला पाठवून द्यायचे होते. त्यानंतर सुप्रिया आणि तुकाराम आले, त्यामुळे आम्ही मस्त अशी पाणीपुरीची पार्टी केली, कॅरम वगैरे खेळलो, एन्जॉयमेंट केलं. आणि असा आमचा संडे संपला. तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका.